तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडीचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील जे नवतरुण शेतीला जोड व्यवसाय जे मेहनतीचं काम करून व्यवसाय करत आहेत, आपण त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण आपल्या भागातील कोळी येथील युवा दुग्ध व्यवसायिक तरुण तडफदार युवा नेतृत्व जे पक्षाच्या दावणीला बांधले जातात, पण हा शेतकरी पुत्र आपल्या व्यवसायाला प्रावीण्य मानून लहानपणापासून हा दुग्ध व्यवसाय करत आहे. तर आज आपण खास करून याची मुलाखत घेणार आहोत. तर भाऊ, अलीकडे तुमचं नाव काय? माझं नाव अमोल शिवाजी चौतमाल. पत्ता? राहणार कोळी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर? 99 22 10 40 64. तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय आपण म्हैस पालन किती वर्षापासून करता? म्हैस दुग्ध व्यवसाय 4-5 वर्ष झाले करतो. हा, 4-5 वर्षापासून. तर मला एक सांगा, ही या मसडी ही मसड कितीला घेतली? ही मसड 1,10,000ला घेतलेली आहे. गाभण आहे की दूध देते? दूध देते. आता 4-4 लिटर चालू आहे हिचं. असं का? 4-4 लिटर 2 टाइम? हा. ही मसड ही घेतली होती 1 लाखाला. हा. हिचं दूध 4-4 लिटर चालू आहे. चालू आहे. हिला येऊन किती महिने झाले? येऊन 2 महिने झाले. 2 महिने का? बरं. ही मसड गाभण आहे. गाभण आहे? किती महिन्याची? 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची. तर मग मला सांगा, आता हे जे 3 मसडी आता, तर तुमच्याकडे पहिले मसडी किती होत्या? आपल्याकडे म्हशी 4 होत्या. हा. एक विकली आपण. एक विकली. तर मला सांगा, सकाळपासून नियोजन कसं करताय मसडीचं? सकाळी काय नाही, याचं दूध काढायचं, पाणी पाजायचं, ढेप ठेवायची आणि असं चारा टाकायचा आणि घराकडे जायचं. दुपारच्या वेळेस पाणी पाजायचं, खाया टाकायचं, गजरा गवत किंवा कुटार. याच्या व्यतिरिक्त यायला काही नाही. तर ढेप एक टाइम ठेवता की 2 टाइम? दोन्ही टाइम ठेवतो. यायला पहाटे 1 किलो, संध्याकाळची 2 किलो आहे. पहाटे 1 किलो, संध्याकाळी 2 किलो. हो. तर ढेप म्हणजे कोणती आहे? ढेप म्हणजे आपली सरकीची पेंड. सरकीची पेंड आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे भाऊ बऱ्याच वर्षापासून दुग्ध व्यवसाय करतात आणि यांना बराच अनुभव आहे. आणि खास करून यांचं वावर जे आहे ते रोड पासून फार दूर आहे, त्यामुळं हे यांची मेहनत, कारण 5-6 दिवसापासून जे पावसाचं पाणी होतं, त्या पावसाच्या पाण्यामध्ये पण यांना इथपर्यंत यावं लागत गेलं आणि त्यामध्ये खूप कष्ट घेण्याचं काम होतं. तर हे बघू शकता यांचं शेड. संध्याकाळी या शेडमध्ये बांधता का? हो. तर हे बघू शकता आपलं साध्या पद्धतीनं मस्तपैकी यांनी केलेले शेड आणि हे मधामध्ये 2 वघार. तर अशा प्रकारे कुठलाही जास्त आजकाल आपण नवतरुण दुग्ध व्यवसाय करताना मोठ्या प्रमाणात शेडवर खर्च करून जास्त गुंतवणूक करून कोणतंही त्यामधून उत्पन्न न मिळवता आपला फक्त भरमसाठ पैसा शेतकऱ्याची मुलं खर्च करत आहेत. तर हे बघू शकता एकदम साध्या पद्धतीनं हे याच शेडमध्ये 2 अँगल करून कडबा ठेवलेला आहे. आणि हे बघू शकता यांची ही बाजूला विहीर आणि इथं हे गजरा गवत. तर आपल्यापाशी गजरा गवतासाठी कुट्टी मशीन आहे का? नाही. कुट्टी मशीन म्हणजे इथं लाईनची व्यवस्था नाही म्हणली तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, गावापासून हे 2-2.5 किलोमीटर. इथं जरी डीपी असला तरी लाईनीचा शेतच्या लाईनीचा खूप ग्रामीण भागात म्हणजे प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळंच या कुट्टी मशीनचा जास्त वापर होऊ शकत नाही. तर हे बघू शकता यांनी उन्हाळ्यासाठी असं उत्कृष्ट नियोजन, हे बघू शकता चिंचेचं झाड, कारण शेतीमध्ये जे एकदम पर्यटन स्थळ असल्यासारखं हे झोपडं आहे, हे झोपडं तुम्हाला कुठं दिसणार नाही. अशा प्रकारे हे बघू शकता, हे एकदम थंडगार. तर या झोपड्यामध्ये
इथं मसडी उन्हाळ्यामध्ये बांधल्यानंतर एकदम थंडगार, त्यामुळं शेडची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचे हे झोपडं यांनी बनवलेलं आहे. तर संतोष भाऊ, तिकडे मला सांगा, या दुग्ध व्यवसायातून आता तुम्ही किती शेती सांभाळता? मी आता 10-15 एकर जमीन आहे माझ्याकडे. हा, 15 एकर शेती सांभाळून याची सोय करणं. हा, आणि मला सांगा, आता आणखीन काय मसडा वाढवायचा विचार आहे का? नाही, वाढवायचा नाही. वाढवायचा मात्र आता सध्या चाऱ्याची उपलब्ध करून वाढवायची. आणि याला काय मोकळं सोडता चारा चारण्यासाठी? नाही, बांधूनच आहे ते. बांधून फक्त येतं शिक. आता समजा घंटाक्षा मोकळा सोडायचं ज्या वेळेस टाइम भेटला त्यावेळेस. तर शेतकरी मित्रांनो, हे बाजूला बघू शकता, थोडं पडीत रान आहे आणि इथं थोडंफार एखाद्या वेळेस ज्यावेळेस, कारण 15 एकर शेती पाहून ज्यावेळेस टाइम भेटला त्यावेळेस हे इथं मोकळ्या सोडून म्हशी चारतात. तर शेतकरी मित्राच्या तरुणांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की नक्कीच जितकं होईल तितकं कमी खर्चामध्ये, लो बजेटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून दुग्ध व्यवसायाकडे वळण्यापेक्षा कमीत कमी खर्चामध्ये असं साधं नियोजन बनवून तुम्हाला या व्यवसायामध्ये पराकाष्ठा घेऊन स्वतः जिद्द चिकाटी असेल तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता. तर संतोष भाऊ, मला एक सांगा, या जे तुम्ही दुग्ध व्यवसाय करायले, म्हैस पालन, याच्यामध्ये अडचणी आजपर्यंत काय काय आल्या? म्हणजे म्हैस घेताना, निवडताना किंवा कोणती फसगत झाली का मसडीमध्ये आतापर्यंत? हा, फसगत झालेली आहे एका म्हशीमध्ये. हा, विका वेळे तिचा हे येऊ लागलं, मायांग पडलं होतं. हा, आणि वियाच्या अगोदर काहीच नव्हतं तिला. असं का? तर त्यावेळेस तुमची फसवणूक झाली. हो. तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही जरासा सावध राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि हीच तुमच्याकडे अपेक्षा करतो. आणि स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडसा या यूट्यूब चॅनलवर नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय जवान जय किसान.